नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींची गुरुपूजा कशी करावी. शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत घरात सुख, शांती आणि समृद्धी मिळण्यासाठी श्री स्वामी समर्थांची गुरुपूजा कशी करावी. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या भक्तीने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते. सर्वप्रथम पूजा करण्यासाठी घरातील स्वच्छ आणि शांत जागा निवडा. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्यावर ठेवावी. शक्य असल्यास पिवळा किंवा केशरी कपडा अंथरावा, कारण हे रंग भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. पूजा सुरू करण्यापूर्वी मन शांत करून श्री स्वामी समर्थ या नामाचा काही वेळ जप करावा. यामुळे मन एकाग्र होते आणि स्वामींचे आशीर्वाद मिळतात. त्यानंतर स्वामींना नमस्कार करून मनात प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ, आमच्या घरावर कृपा करा. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. यानंतर स्वामींना फूल, अक्षता आणि गंध अर्पण करावेत. स्वामींना पिवळी फुले किंवा कोणतीही सुगंधी फुले अर्पण केली तरी चालतात. त्यानंतर दीप आणि अगरबत्ती लावून आरती करावी. दीप म्हणजे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यामुळे घरातील अंधकार दूर होतो. पुढील टप्प्यात स्वामींना नैवेद्य अर्पण करावा. यात साखर, दूध, फळे किंवा घरातील साधे गोड पदार्थ अर्पण करू शकता. नैवेद्य अर्पण करताना मनात कृतज्ञता ठेवावी. यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. हा जप अत्यंत शक्तिशाली मानला जातो. नियमित जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी कमी होतात आणि आर्थिक तसेच मानसिक स्थैर्य मिळते. पूजेच्या शेवटी स्वामींची आरती करून सर्व कुटुंबियांनी नमस्कार करावा. त्यानंतर नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. मित्रांनो, जर ही गुरुपूजा दर गुरुवारी किंवा रोज सकाळी श्रद्धेने केली तर स्वामींची कृपा कायम राहते. घरातील तणाव कमी होतो, कामात यश मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या नामाचा जप करत रहा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला